कर्म बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. बघा, माहिती देण्याचं काम माझं, दर्शन घेण्याचं काम तुमचं. पुढचे 4 स्पॉट राहतात, त्याची माहिती दिली जाते. दर्शनासाठी तुम्हाला जावं लागतं. आता आपण इथे ग्राउंड पाहतो का? ग्राउंडला इतिहासामध्ये होळीचा माळ मैदान म्हटलं जातं. आपण सर्वजण शिमग्यामध्ये होळी खेळतो, होळी पेटल्या आतमध्ये नारळ टाकतो, परंतु तो नारळ काढायचा म्हटलं आपण काठीने बाहेर काढतो. बघा, पूर्वी वेगळी सिस्टीम होती. होळी पेटली, महाराज गादीवर न उठायचे, पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. जो कोणी बाजार असेल आता नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा असं बक्षीस दिलं जायचं. फक्त संभाजीराजाने बक्षीस स्वीकारलेलं आहे. बघा, इथे मूर्ती पाहायला भेटते. मूर्तीची स्थापना 1974 मध्ये केलेली आहे. ही मूर्ती आतमध्ये बसवण्यासाठी आणलेली, परंतु या मूर्तीमध्ये पाहिलं काय चुका पाहायला भेटतात. चूक म्हटलं, या मूर्तीच्या पायामध्ये मोजडी पाहायला भेटते. अशा काही चुका असल्यामुळे या मूर्तीची स्थापना 1974 मध्ये इथे केलेली आहे. वरती जे छत्र पाहायला भेटतं, साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या छत्राची स्थापना 2012 मध्ये केलेली आहे. समोर विमानात आहे, 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी, डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22, 44 दुकान आहेत. आगे दुकान, पिछे मकान, मध्ये स्टोर रूम. म्हटलं समोर दुकान लावण्याची जागा, पाठीमागे राहण्याची जागा, मध्ये सामान ठेवण्याची जागा होती. बघा, 7व्या दुकानावरती गेलात, नागाचं चित्र पाहायला भेटेल. नागोपा शेटे कर्नाटकचा व्यापारी, कर्नाटक वरनं माल आणायचा, पूर्ण बाजाराला पुरवायचा. महाराजांना म्हणाला, महाराज बाजारपेठेवरती नाव लिहिण्यास परवानगी द्या. महाराज म्हणाले 365 गड किल्ले आहेत, कुठल्याही किल्ल्यावरती जर माझं स्वतःचं नाव नसेल, तुझं नाव लिहिण्यास परवानगी कशी देऊ? एखादी खूण काढू शकतोस, म्हणून त्याने 7व्या दुकानावरती नागाचं चित्र काढलेलं आज आपल्याला पाहायला भेटतं. बाजारपेठेची जर स्टार्टिंगला हाईट पाहिली, उंचीने पाहायला भेटेल, कारण पूर्वी बाजार हा घोड्यावरती खरेदी केला जायचा. समोर मंदिर दिसतं, मंदिराचा आकार कसा वाटतो? मस्जिदीसारखा आकार वाटतो. बघा, ही मोगल लोकांची फसवणूक करण्यासाठी त्याचा आकार मस्जिदवाणी दिलेला आहे. परंतु मोगल लोक जर गडावरती आले, त्याने पाहिलं मंदिर आपलंच आहे, लांबूनच दर्शन घ्यावे, परतीच्या मार्गास निघून जावे, तोडफोड न करावे, मंदिर सुखरूप राहावं, म्हणून त्याचा आकार मस्जिदवाणी पाहायला भेटतो. आतमध्ये शंकराची पिंड, हनुमानाची मूर्ती पाहायला भेटते. मंदिराचे जर दरवाजे पाहिले तर छोटे पाहायला भेटतील, कारण मोगल लोक आले, त्यांना वाटतं मोगल लोक तिथपर्यंत गेले तर मोगल लोक कधी आपल्या दैवतांसमोर कधी वाकले नव्हते ना कधी झुकले नव्हते. बघा, आतमध्ये प्रवेश करायचा म्हटलं वाकून झुकून केला पाहिजे, म्हणजे आपल्या दैवतांना शरण येऊन गेला पाहिजे. म्हणून मंदिराचे दरवाजे आज आपल्याला छोटे पाहायला भेटतील. मंदिराच्या समोर एक गेट आहे. ज्या आर्किटेक्टने स्वतःचं घरदार जमीन विकून 14 वर्षामध्ये गडाचं बांधकाम पूर्ण केलं, त्या आर्किटेक्टच्या नावाची पाठी आहे, सेवेच्या टाईतच पर हिरोज इंदुलकर. हिरोज एवढा मोठा बुलंद गड बांधला. तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? सोनं, नाणं, धन दौलत, हिरे मोती, काय बक्षीस पाहिजे स्वीकारून घ्या. नाही महाराज, आम्ही सोन्या नाण्यासाठी गड बांधलेला नाही, परंतु ज्यावेळी आमचं बक्षीस स्वीकारण्याची वेळ येईल त्यावेळी नक्की स्वीकारून घेऊ. महाराजांची मिरवणूक ही राज दरबारातून हत्तीच्या अंबारावरती जगदीश्वराला गेली. महाराज उजवा पाऊल पाहिला, पायरीवरती टाकतात. हिरोजी म्हणतात, थांबा महाराज, आमचं बक्षीस स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. हिरोजी काय बक्षीस पाहिजे? महाराज आम्हाला सोनं नाणं तर काही नको, पण त्या पायरीवरती आमच्या नावाची पाठी बसवण्यास परवानगी हवी. तिथेच का बसवायची? खाली गडाचा मेन गेट, महादरवाजा, बाली किल्ल्याचा मेन गेट, नगरखाना या ठिकाणी काढू को? नाही महाराज, ज्या वेळी तुम्ही प्रत्येक दिवशी आई बावळीच्या जगदीश्वराच्या दर्शनाला येता, त्या वेळी प्रत्येक उजव्या पावलाची धूळ ह्या आमच्या मस्तकी स्पर्श झाली पाहिजे, म्हणून तिथे नावाची पाठी बसवण्यास परवानगी मागितली. ते नावाची पाठी बसवण्यास परवानगी दिली, परंतु हिरोजीला विचारलं, हिरोजी एवढा मोठा बुलंद गड बांधला, त्या गडाचे गॅरंटी पत्र देऊ शकता का? त्या आर्किटेक्टने गॅरंटी पत्रामध्ये देखील उल्लेख केला, जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे तळपत राहतील तोपर्यंत आम्ही केलेले बांधकाम भक्कम मजबूत पाहायला भेटेल. आज आपण जेवढं रायगडावरती दगडी बांधकाम पाहतो, भक्कम मजबूत पाहायला भेटतं. लाकडी छप्पर होतं, जळून गेलेलं पाहायला भेटतं. बघा, त्याच्या समोर जे पांढरं घुमट पाहायला भेटतं, आपल्या राजांची समाधी, राजांच्या चितेला देहाग्नी त्या ठिकाणी देण्यात आली. त्यांचे चुलत भाऊ संभाजी भोसले यांच्या हस्ते महाराजांच्या चितेला देहाग्नी त्या ठिकाणी देण्यात आली. त्याच्या पाठीमागे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे. बघा, वाघ्या कुत्रा म्हटला तर वाघ्या कुत्र्याबाबत काही ग्रस्त म्हटलंच तर वादिवाद चालू आहे. त्या ठिकाणी म्हटलं तर महाराजांची पटराणी पुतलाराणी सती गेल्या, त्यांची समाधी त्या ठिकाणी होती असं काय म्हटलं जातं. बघा, ते वाद असल्यामुळे त्याची माहिती कोण सांगत नाही. माहिती संपण्या अगोदर काही एक शेर सांगतो. शेर असा आहे की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, हे मात्र मर्द मराठ्यांची जात आहे, हे मात्र मर्द मराठ्यांची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.